दशवाशी अनिकेत परशुराम गुरव उर्फ बबन याच्या स्मरणार्थ आयोजित माहीमचा लाडका चषक 2025 आजचा पाचवा दिवसातला तिसरा सामना आपण पाहतोय या माहीम मुर्दुंगचार नारायणराव कोळी मैदानामध्ये खानबू विरुद्ध समर्थ या दोन्ही संघांमध्ये पाहूया इथं सामना होणार आहे या मैदानात। समर्थ संघाकडनं पहिला षटक घेऊन येतोय तो विघ्नेश। खानबू संघाचा 12वा प्रतिनिधी कुठेही असेल तर समालोचन कक्षाकडे पाठवायचं आहे। खानबू संघ आपला 12वा प्रतिनिधी पाठवायचा नाहीतर 5 धावांचा पेनल्टी असणार याची नोंद घ्यायची आहे। खानबू संघ सामन्याला सुरुवात होणार आहे, लवकरात लवकर पाठवायचं आहे। त्याचप्रमाणे या सामन्यासाठी आपल्याला पंच लाभलेले आहेत ते वीरेंद्र टाणेल आणि विघ्नेश पाटील। पहिला चेंडू खूपच सुरेख असा चेंडू, अप्रतिम असा चेंडू विघ्नेश याचं तेवढं सुंदर समाचार घेतला। 1 धावा करिता धावसंख्येत 1 नी वाढ, 1 नी सुरुवात। पुन्हा एकदा विघ्नेश दुसरा चेंडूचा मारा करतोय अमाईच्या दिशेने, पाहूया सुरेख असा चेंडू तेवढंच सुंदर यष्टीरक्षण म्हटलं जाईल तर कोच याच्याकडनं आपल्याला पाहायला भेटतंय। पंचांकडे दात मागितलं परंतु पंचांनी ते फेटाळलं। दोन चेंडू 1 धावा। सामन्याला सुरुवात तिसरा चेंडू विघ्नेश, पाहूया सुरेख असं चेंडू, अप्रतिम असं चेंडू। चेंडू जातोय निर्धाव, मारण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला अमय यांनी परंतु हुकले आणि चुकले, चेंडू गेला निर्धाव। चांगली अशी गोलंदाजी करतोय तो विघ्नेश आपल्या संघासाठी। पुन्हा एकदा चौथा चेंडू, सुरेख असा चेंडू, तेवढा सुंदर फटका अमयाच्या फळीतनं चेंडू जातोय। बिग 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 अवॉर्ड षटकार। सुरेखाचा फटका पाहायला भेटलाय आपल्याला अमयाच्या फळीतनं। पुन्हा एकदा विघ्नेश, 5वा चेंडू, सुरेख असा चेंडू, तेवढा सुंदर फटका, तेवढी सुंदर फिल्डिंग पाहायला भेटली आपल्याला भावनेश याच्याकडनं। आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेत, धावसंख्येत 1 नी वाढ, धावसंख्या आता मात्र झाली आहे ती 8। 5 चेंडू 8 धावा। शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला विघ्नेश,
सुरेख असा चेंडू तेवढं सुंदर मारण्याचा प्रयत्न केला परंतु कॅच आउट होतोय तो. फलंदाज मितेश पवेलियनमध्ये जाताना आपल्याला पाहायला भेटतंय. 6 हिटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून. एक षटक संपून संघाची धावसंख्या रंगत आहे ती 8. या धावसंख्येवरती पाहूया समर्थ असंघाकडनं दुसरा षटक कोण घेऊन येतं ते पाहायचं आपल्याला. समर्थ संघाकडनं दुसरा षटक घेऊन येतो तो राज याला सामोरी करणार आहे अमय जो खेळतोय एका षटकार 7 धावांवर आपल्या संघासाठी. पाहूया राज पहिला चेंडूचा मारा करणार आहे अमयच्या दिशेने. पाहूया आता मात्र ऑफस्टंपच्या बाहेर अवंतर धावसंख्येत 1 नि वाढ. धावसंख्या आता मात्र होते ती 9. पुन्हा एकदा राज पुन्हा एकदा अवंतर धाव. पंच वीरेंद्र टांडेल यांच्याकडनं अवंतर धावांचा इशारा. धावसंख्येत 1 नि वाढ. धावसंख्या आता मात्र होते ती 10 रन्स. पुन्हा एकदा अवंतर धावसंख्येत 1 नि वाढ. धावसंख्या आता मात्र होते ती 11. आता मात्र पहिला चेंडू टाकण्यात यश येत नाहीये ते राज यांना माहिती नाही. लाईन अँड लेंथ बिघडली मला वाटते. पाहूया एका कानमंत्रानंतर राज पहिला चेंडू टाकण्यात सज्ज अमयच्या दिशेने. पाहूया पुन्हा एकदा अवंतर धावसंख्येत 1 नि वाढ. धावसंख्या आता मात्र होते ती 12. पुन्हा एकदा अवंतर धावसंख्येत 1 नि वाढ. धावसंख्या होते ती 13. आता मात्र पहिला चेंडू टाकण्यात यश आलेलं आहे. खूपच चांगला असा चेंडू गेला निर्धाव.
अवंतर धाव धावसंख्येत 1 निवाड धावसंख्या आता मात्र होते ती 14. सूर्यकाचा चेंडू तेवढा सुंदर फटका अमयाच्या फैतना चेंडू जातोय बिग 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 अवड षटकार धावसंख्यात 6 नि वाढ. धावसंख्या रंगते ती 20 या धावसंख्येवरती 2 चेंडू 20 धावा. आता मात्र अवंतर धाव धावसंख्येत 1 नि वाढ धावसंख्या होते ती 21 रन्स. पुन्हा एकदा अवंतर धाव धावसंख्येत 1 नि वाढ. धावसंख्या होते ती 22. पुन्हा एकदा अवंतर धाव धावसंख्येत 1 नि वाढ धावसंख्या आता मात्र होते ती 23. दोन चेंडू 23 धावा. थोडस महागडं षटक म्हटलं जाईल आपल्याला पाहायला भेटतं राज याच्याकडनं. आता मात्र 6 हिटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपल्याला प्रेक्षक पाहायला भेटतात आहेत. करण, सुनील काटे, अमोल पाचांगले. करण हाय करायचंय. सुनील, अमोल पाचांगले सर तुम्ही कॅमेरामध्ये दिसत आहेत. खूपच चांगला असा चेंडू मानस याचा आता मात्र पाहायला भेटते. 1 धाव पूर्ण धावसंख्येत 1 नि वाढ धावसंख्या आता मात्र होते ती 24. 3 चेंडू 24 धावा. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रात 1 धावाकरिता धावसंख्येत 1 नि वाढ धावसंख्या आता मात्र होते ती 25. 4 चेंडू 25 धावा.
आता मात्र अवंतर धावसंख्येत एक नि वाढ. धावसंख्या होते ती 26. 4 चेंडू 26 धावा. पुन्हा एकदा अवंतर धावसंख्येत एक नि वाढ. धावसंख्या होते ती 27. 4 चेंडू 27 धावा. आता मात्र खूपच सुंदर असा चेंडू, अप्रतिम असा चेंडू. चेंडू गेला निर्धाव. 5 चेंडू 27 धावा. शेवटचा चेंडू असणार मानस याचा दुसऱ्या षटकातला. पाहूया त्याला सामोरी करतो राहुल. दोन षटक समाप्त होतोय. दोन षटक संपून संघाची धावसंख्या राखली ती 27. या धावसंख्येवरती थोडस महागड षटक म्हटलं जाईल. दुसरा षटक पाहायला भेटतं. पहिल्या षटकात केवळ 8 धावा होते, एक गडी होतं. दुसऱ्या षटकात बॅटिंग पॉवर प्लेचं षटक पाहूया. समर्थ संघाकडनं तिसरा षटक घेऊन येतोय तो रत्नेश. समर्थ संघाकडनं तिसरा षटक घेऊन येतो तो रत्नेश. रत्नेश यांच्यावरती पारितोषिक लागू झालेलं आहे. प्रत्येक बोल्ड वरती 200 रुपयाचं पारितोषिक आहे. मनीष आरेकर आणि निलेश ठाकूर यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक बोल्ड मागे 400 रुपयाचं पारितोषिक भेटणार आहे. रत्नेश याला पाहूया. आता मात्र 6 चेंडू मध्ये किती बोल्ड घेतो ते पाहायचं आपल्याला. अवंतर धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या आता मात्र होते ती 28. 28 रन्स. आता मात्र खूपच सुरेख असा चेंडू अमेयच्या फैतनं एक धाव पूर्ण. एका धावावर समाधान. धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या आता मात्र होते ती 29. 29 रन्स. एक चेंडू 29 धावा. पुन्हा एकदा रत्नेश दुसरा चेंडूचा मारा करतो राहुलच्या दिशेने. पाहूया. आता मात्र खूपच सुरेख असा चेंडू, अप्रतिम असा चेंडू. चेंडू जातो निर्धाव. 2 चेंडू 29 धावा. पुन्हा एकदा तिसरा चेंडू. आता मात्र पायचीतचा अपील आणि पायचीत मध्ये सापडले ते राहुल. LBW आउट.
आता मात्र खूपच सुंदर असं चेंडू, अप्रतिम असं चेंडू, चेंडू जातो निर्धाव. 4 चेंडू 29 धावा. पुन्हा एकदा खूपच निर्धाव असं चेंडू. 8 चेंडू. सूर्य कसा चेंडू तेवढा सुंदर सन्मान. त्याचप्रमाणे 3 षटक समाप्त होतात. 3 षटक समापून सगळ्याची धावसंख्या रंगत येते 29. या धावसंख्येवरती खूपच चांगलं असं षटक म्हटलं जाईल रत्नेश याच्याकडनं आपल्याला पाहायला भेटलं. केवळ 2 धावा दिल्या आपल्या षटकात. पूर्णपणे षटकात आपलं कव्हर केलेला धावा रत्नेश यांनी. पाहूया 4थं षटक समर्थ संघाकडनं कोण घेऊन येतं ते पाहायचं आपल्याला. समर्थ संघाकडे 4थं षटक घेऊन येतो तो मानस. पाहूया 4थं षटक त्याला सामोरी करतोय अमय. अवंतर धाव. धावसंख्येत 1 निवाड. धावसंख्या होती ती 30. पुन्हा एकदा मानस पहिला चेंडू. सूर्य कसा चेंडू मारणे ऑफ साईडच्या दिशेला. एका धावावर समाधान. धावसंख्येत 1 निवाड. धावसंख्या आता मात्र होते ती 31. 31 रन्स. आता मात्र पायचीत मध्ये सापडला तो नयन. खूपच चांगलीशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला मानस याच्याकडनं. नयन यांची जागा भरून आता मात्र मैदानात आले ते निलेश. सूर्य कसा चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. तेवढं सुंदर खेळून काढला निलेशने आपल्या फैतनं. 1 धावा करीत धावसंख्येत 1 निवाड. धावसंख्या आता मात्र होते ती 32. 32 रन्स. 3 चेंडू 32 धावा. खूप चांगली अशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला मानस याच्याकडनं. खूपच चांगला असा चेंडू. चेंडू जातो निर्धाव. चार चेंडू 32 धावा.
5 चेंडू 32 धावा. शेवटचा चेंडू पाहूया. आता मात्र लेग स्टंपच्या बाहेर. पंचांकडून धावांचा इशारा. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या आता मात्र होते ती 33 रन्स. 5 चेंडू 33 धावा. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव पूर्ण. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या आता मात्र होते ती 34. 4 षटक संपून संघाची धावसंख्या रंगत होती 34. या धावसंख्येवरती 2 गडी बाद. पुन्हा एकदा 5वा षटक समर्थ संघाकडनं घेऊन आला तो रत्नेश. 5व्या षटकातला पहिला चेंडू. अवंतर धाव. वाईट +1. 2 धावा भेटतील. धावसंख्या 2 निवड. धावसंख्या आता मात्र होते ती 36. रत्नेश याच्यावरती पारितोषिक लागू आहे. जर बोल्ड घेतला तर 200 रुपयाचं पारितोषिक आहे मनीष आणि निलेश यांच्याकडनं. पुन्हा एकदा पहिला चेंडू. आता मात्र खूपच सुरेख असं चेंडू मारण्याचा प्रयत्न केला परंतु धाव घेता आला नाही. चेंडू जातो निर्धाव. पुन्हा एकदा दुसरा चेंडू. रत्नेश आता मात्र ऑप्शनच्या बाहेर. पंच वीरेंद्र टाणे यांच्याकडनं अवंतर धावांचा इशारा. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या आता मात्र होते ती 37. पुन्हा एकदा अवंतर धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या आता मात्र होते ती 38 रन्स. एका धावावर समाधान. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या आता मात्र होते ती 39 रन्स. 2 चेंडू 39 धावा. पुन्हा एकदा रत्नेश तिसरा चेंडूचा मारा करतोय अमयच्या दिशेने. पाहूया. तीन चेंडू
3 चेंडू 39 धावा. पुन्हा एकदा चौथा चेंडू. आता मात्र मारण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला, परंतु हुकले आणि चुकले. चेंडू जातो निर्धाव. 4 चेंडू 39 धावा. 5व्या षटकातला शेवटचे 2 चेंडू बाकी आहे. पाहूया रत्नेश बोल्ड घेतोय की ना ते पाहायचं आपल्याला. आता मात्र अवंतर धावसंख्येत 1 नि वाढ. धावसंख्या आता मात्र होते ती 40. पायचीत मध्ये सापडला तो अमय. आपल्या संघासाठी खूपच चांगलीशी कामगिरी करून जातोय तो अमय. 5 चेंडू 40 धावा. शेवटचा चेंडू असणार रत्नेश याचा 5व्या षटकातला. पाहूया आपण. अमय यांची जागा भरून आता मात्र मैदानात आले ते विराज. निर्धावचा चेंडू. 5 षटक समोर संघाची धावसंख्या रंगत आहे ती 40. या धावसंख्येवरती 3 गडी बाद. आता मात्र शेवटचं षटक असणार समर्थ संघाचा. पाहूया किती धावांचं आव्हान देतो तो खानबू संघ ते पाहायचं. आणि समर्थ संघाकडे शेवटचा षटक घेऊन येतोय तो जय. जय यांच्यावरती सुद्धा पारितोषिक लागू आहे. जर जयांनी विकेट घेतला, बोल्ड घेतला तर 200 रुपयाचा रोख पारितोषिक आहे मनीष, आणि 200 रुपयाचं पारितोषिक आहे निलेश यांच्याकडनं. तर एका बोल्ड वरती 400 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा पहिला चेंडू सुरेख असा चेंडू. तेवढा सुंदर फटका निलेश याच्या फळीतनं, पण तो चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रात. 1 धावा करते. धावसंख्येत 1 नि वाढ. धावसंख्या आता मात्र होते ती 41. 41 रन्स. 1 चेंडू 41 धावा. पुन्हा एकदा जय. दुसरा चेंडू घेऊन निलेशच्या दिशेने. नो बॉल. रिव्ह्यू थर्ड अंपायर. जेल बाद होतोय तो निलेश.
पुन्हा एकदा तिसरा चेंडू. आता मात्र चेंडू असणारा नो. नो बॉल. एका धावावर समाधान. धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या आता मात्र होते ती 43. 43 रन्स. पुन्हा एकदा चौथा चेंडू. जेल बाद होतोय तो विराज. खूपच चांगली अशी जेल म्हटलं जाईल श्रेयस याच्याकडनं आपल्याला पाहायला भेटलं. शेवटचा चेंडू जय. शेवटच्या चेंडूवरती बोल घेतो की नाही ते पाहायचं आपल्याला. 400 रुपयाचं पारितोषिक लागू आहे. शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू पाहूया. नवीन फलंदाज देवा. निर्धास्त चेंडू. त्याचप्रमाणेच शाह षटक संपून संघाची धावसंख्या रंगते ती 44 धावांवर. 45 धावांचं आव्हान दिलं तो खानभू संघाने समर्थ संघाला. 45 धावांचं आव्हान पाहूया. 45 धावांचं पाठलक समर्थ संघ. उधारतो की नाही ते पाहायचं आपल्याला. 36 चेंडू आणि 45 धावांची गरज असणार आहे.
साईनाथ या दोन्ही संघाची कर्णधाराला विनंती आहे टॉस बॉक्स कडे यायचं आहे नाणेफेकी कौलसाठी. आपल्याला सामना त्वरित चालू करायचा याची नोंद घ्यायची आहे. खानबू संघाचा 12वा प्रतिनिधी कुठेही असेल तर समालोचन कक्षाकडे पाठवायचा. खानबू संघ आपला 12वा प्रतिनिधी पाठवायचा आहे. छत्तीस चेंडू आणि 45 धावांचं आव्हान. समर्थ संघाकडनं पहिले सलामीचे फलंदाज मैदानात आहेत. ते स्ट्राईकला आहेत हार्दिक, नॉन स्ट्राईकला आहेत प्रथमेश. सलामीचे फलंदाज मैदानात आहेत हार्दिक आणि प्रथमेश. तर हार्दिक यांच्यावरती पारितोषिक लागू झालेलं आहे. पहिल्या चेंडूवरती जर षटकार टोलवलं तर मनीष यांच्याकडनं 500 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. खानबू संघ आपला 12वा प्रतिनिधी पाठवायचा आहे. Cameraman, focus the toss the boss. फ्रेंड्स 11 हा संघ नाणेफेकी कौल जिंकलेला आहे. तर आपला जे काही निर्णय असेल तर लवकरात लवकर सांगायचं आणि सामन्याला सुरुवात करायचं आपल्याला. 36 चेंडू 45 धावांचं आव्हान. पाहूया समर्थ विरुद्ध खानबू या दोन्ही बलाढ्य संघामध्ये पाहायला भेटतं आपल्याला या माही मृदुंगाचार्य नारायणराव कोळी मैदानामध्ये. 36 चेंडू 45 धावांचं आव्हान. पाहूया स्ट्राईकला आहेत हार्दिक. हार्दिक यांच्यावरती पारितोषिक लागू झालेलं. व्हेरी फर्स्ट बॉल जर षटकार टोलवलं तर 500 रुपयाचं रोख पारितोषिक मनीष यांच्याकडनं. पाहूया नयन पहिला चेंडू. अप्रतिम असा चेंडू, निर्धाव असा चेंडू. पुन्हा एकदा नयन दुसरा चेंडूचा मारा करणारा हार्दिकच्या दिशेने. पाहूया नो बॉल आणि षटकार टोलवतोय. एक चेंडू 7 धावा. थोडस उशीर केला कोच यांनी षटकार टोलवायला कारण की व्हेरी फर्स्ट बॉल वरती पारितोषिक लागू होतं. पुन्हा एकदा नयन, पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. एका धावावर समाधान. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या आता मात्र होते ती 8. 2 चेंडू 8 धावा. सुरेख असा सुरुवात म्हटलं जाईल आपल्याला पाहायला भेटतंय समर्थ संघाकडनं. पहिल्या 2 चेंडू मध्ये 8 धावा केल्यात. पुन्हा एकदा नयन तिसरा चेंडूचा मारा करतोय. पाहूया प्रथमेशच्या दिशेने. आता मात्र खूपच सुरेख असा चेंडू, अप्रतिम असा चेंडू. चेंडू जातो निर्धाव.
पुन्हा एकदा नयन चौथा चेंडूचा मारा करतोय प्रथमेशच्या दिशेने पाहूया सुरेख असा चेंडू मारण्याचा पूर्णपणे प्रयत्न आणि चेंडू जातोय गोशांकी क्षेत्रात एक धावा करीत धावसंख्येत एक निवाड धावसंख्या आता मात्र होते ती 9 4 चेंडू 9 धावा 4 चेंडू मध्ये 9 धावा झाल्यात सुरेख असा फटका प्रथमेशच्या फैतनं चेंडू जातोय बिग 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 अवॉर्ड षटकार रिप्ले खूपच लांबलचक षटकार पाहायला भेटला आपल्याला प्रथमेशच्या फैतनं पाहूया एका षटकारानंतर आता मात्र समीकरण बदलते ते धावसंख्या होत्या ती 15 5 चेंडू 15 धावा सुरेख असा चेंडू पुन्हा एकदा तेवढा सुंदर फटका चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार त्याचप्रमाणे एक षटक संपूर्ण संघाची धावसंख्या रंगत होती 19 या धावसंख्यावरती खूपच महागड षटक म्हटलं जाईल नयनच आपल्याला पाहायला भेटलं 19 धावा दिल्यात या षटकांमध्ये खानबुस संघाकडनं दुसरा षटक घेऊन येतोय तो अमय पाहूया अमय याला सामोरी करणार आहे हार्दिक पहिल्या षटकात 19 धावा केल्याचं समर्थ संघाने खूपच चांगली अशी सुरुवात म्हटलं जाईल पहिल्या षटकापासून पाहायला भेटलं आपल्याला खूपच चांगलं असं चेंडू तेवढा सुंदर सन्मान दिला हार्दिक यांनी पहिल्याच चेंडूवरती निर्धाव चेंडू एक चेंडू 19 धावा पुन्हा एकदा दुसरा चेंडू अमय आता मात्र खूपच सुरेख असा चेंडू तेवढा सुंदर खेळून काढला एक धावा करिता धावसंख्येत एक निवाड धावसंख्या आता मात्र होते ती 20 2 चेंडू 20 धावा सुरेख असा फटका पाहायला भेटता आपल्याला प्रथमेशच्या फैतनं चेंडू जातोय बिग 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 अवॉर्ड षटकार धावसंख्या 6 निवाड धावसंख्या आता मात्र होते ती 26 रन्स फॉर 3 बॉल्स खूपच चांगला असा फटका प्रथमेशच्या फैतनं पाहायला भेटला आपल्याला या मुरदुंग चार नारायण कोई मैदानामध्ये त्याचप्रमाणे 6 हिटर स्पोर्ट्स YouTube च्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतं YouTube लाईव्ह वरती पुन्हा एकदा अमय चौथा चेंडूचा मारा करतोय आता मात्र सुरेख असा चेंडू निर्धाव चेंडू चेंडू पाहायला आढळला निर्धाव चेंडू दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू असणारा अमय याचा पाहूया
आता मात्र चेंडू असणारा नो नो बॉल. पंच विघ्नेश पाटील यांच्याकडनं नो बॉलचा इशारा. अवंतर धाव, धावसंख्येत 1 नि वाढ. धावसंख्या आता मात्र होते ती 28, 28 रन्स. सुरेख असा चेंडू, तेवढा सुंदर फटका. एका धावावर समाधान. धावसंख्येत 1 नि वाढ. धावसंख्या आता मात्र होते ती 29. 2 षटक संपून संघाची धावसंख्या रंगते ती 29 या धावसंख्येवरती. आता मात्र 24 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे समर्थ संघाला विजय होण्यासाठी. 24 चेंडू 16 धावांची गरज. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा अमय. एक धाव पूर्ण. धावसंख्येत 1 नि वाढ. धावसंख्या आता मात्र झाली ती 31, 31 रन्स. 1 चेंडू 31 धावा. पुन्हा एकदा खूप सुंदर असा चेंडू. चेंडू जातो निर्धाव. पुन्हा एकदा अमय तिसरा चेंडू घेऊन निर्धाव चेंडू. अप्रतिम असं गोलंदाजी पाहायला भेटत आपल्याला अमय याच्याकडनं. आता मात्र अवंतर धाव. धावसंख्येत 1 नि वाढ. धावसंख्या आता मात्र होते ती 32. 3 चेंडू 32 धावा. सुरेख असा चेंडू, तेवढा सुंदर फटका. चेंडू हवेत पाहूया. जेलबाद होतो की नाही. जेल सुटलेला आहे. त्यात 1 धाव पूर्ण. मला वाटते 2 धावा पूर्ण करून घेतल्या आहेत. धावसंख्येत 2 नि वाढ. खूपच चांगले रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटते आपल्याला. हार्दिक आणि प्रथमेश या दोघी फलंदाजांमध्ये. धावसंख्या 2 नि वाढ. धावसंख्या आता मात्र होते ती 34. 34 रन्स फॉर 4 बॉल्स. पाहूया अमय 5वा चेंडू घेऊन हार्दिकच्या दिशेने. तर मात्र थोडस दबाव आलेला तो. पाहूया अमय 5वा चेंडू. चेंडू जातो निर्धाव. शेवटचा चेंडू अमय. बाईच्या स्वरूपात 1 धाव. त्याचप्रमाणे 3 षटक समाप्त होतोय आणि 3 षटक संपून संघाची धावसंख्या रंगते ती 35 या धावसंख्येवरती. आता मात्र 18 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे समर्थ संघाला विजय होण्यासाठी. 18 चेंडू आणि 10 धावांची गरज. पाहूया कोणता संघ विजयी होतो आणि पुढील सामन्यामध्ये प्रवेश होतो ते पाहायचं आपल्याला. खानबू की समर्थ या दोन्ही संघांमध्ये अधिकचा सामना पाहायला भेटतोय आपल्याला माही मुर्दुंगचार या नाराव कोई मैदानामध्ये. प्रेक्षक पाहायला भेटतात आपल्याला हिमांशु तामोरे
बंटी गोऱ्या कृपेश वैद्य तुम्ही वाईड लाईव्ह मध्ये दिसतात आहे. खानवी संघाकडला चौथा षटक घेऊन येतो तो अमय. पुन्हा एकदा अमय पहिला चेंडू नो बॉल. रिव्यू नो बॉल. नो बॉल. षटक बंद करण्यात येत आहे. पाहूया अमयांची जागावरून आता मात्र मैदानात कोण येतोय तो पाहायचा आपल्याला. मला वाटतं मितेश. अवंतर धावसंख्येत एक वाढ. धावसंख्या झाली होती 39 रन्स. अवंतर धावसंख्येत एक वाढ. धावसंख्या आता मात्र होते ती 40. अवंतर धावसंख्येत एक वाढ. धावसंख्या आता मात्र होते ती 41 रन्स. आता मात्र 16 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. सामना पूर्णपणे समर्थ संघाकडे वळलेला आहे. पाहूया निर्धावचा चेंडू. खूपच चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटते आपल्याला हार्दिक आणि प्रथमेश यांच्यामध्ये. आता मात्र 1 धावांची गरज आहे.
8 चेंडू 1 धावांची गरज. आणि समर्थ संघ विजयी झालेला आणि पुढील सामन्यामध्ये प्रवेश झालेला आहे.